वेलकम स्टुडंट. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हा लेसन आपण स्टडी करतो आहे आणि या लेसनमध्ये मॉडर्न सिंथेटिक थिअरी ही इव्होल्युशनची थिअरी आपण पाहत होतो. तर ही थिअरी जी आहे ती मेन 3 कन्सेप्टवरती बेस्ड आहे. तर त्यातली फर्स्ट कन्सेप्ट जी आहे ती आहे जेनेटिक व्हॅरिएशन, सेकंड नॅचरल सिलेक्शन आणि थर्ड आयसोलेशन. सो आउट ऑफ दीज 3 वी हॅव कम्प्लिटेड जेनेटिक व्हॅरिएशन. सो जेनेटिक व्हॅरिएशन जे आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे. So what is genetic variation? Genetic variation is change in gene or chromosome number. It is called as genetic variation, and genetic variation occurs because of various causes or because of various reasons like gene mutation, chromosomal aberration, gene flow, genetic drift. So these are the various reasons or various causes which causes genetic mutation or gene variation. So that point we discussed in previous lecture. Now in today's lecture we are going to learn second concept, that is natural selection. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड पॉईंट स्टार्ट करतोय, नॅचरल सिलेक्शन. ओके, सो नॅचरल सिलेक्शनमध्ये काय दिलेलं आहे तर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे नॅचरल सिलेक्शनची, आणि याचं एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा, in natural selection according to Darwin, so this natural selection was explained by the scientist Darwin. According to Darwin, natural selection is main driving force behind the evolution. So evolution होण्याचं मेन रिझन काय आहे तर नॅचरल सिलेक्शन आहे असं डार्विन यांचं मत होतं. मग यांनी याच्यामध्ये काय सांगितलं किंवा नॅचरल सिलेक्शन कशाला म्हणायचं तर बघा, फिटेस्ट ॲट सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज, फिट कंटिन्यूज टू एन्जॉय ग्रेटर सर्वायवल. सो जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे फिट ऑर्गॅनिझम असतात ते सर्वाईव्ह होतात, किंवा जे नेचरमध्ये जास्त चांगले ॲडॅप्ट झालेले आहेत, अकॉर्डिंग टू नेचर आहेत, तर असे जे ऑर्गॅनिझम नेचरमध्ये चांगले ॲडॅप्ट झालेले जे ऑर्गॅनिझम असतात, ॲडॅप्टेशन याचा अर्थ जसा निसर्ग असेल, नेचर असेल तसे त्यांच्या बॉडीमध्ये असणारे चेंजेस. सो जे नेचरमध्ये बेटर ॲडॅप्टेड आहेत त्यांनाच नेचर सिलेक्ट करतो, किंवा तेच बेटर ॲडॅप्टेड ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह होतात. जे सर्वाईव्ह होतात तेच रिप्रोडक्शन करतात आणि त्यांच्या नवीन नवीन स्पेसीज ज्या आहेत त्या पुढे अराईज होतात. सो काय सांगितलं बघा, नॅचरल सिलेक्शन फर्स्ट यू हॅव टू रिमेंबर दिस इज पुट फोर्थ बाय द सायंटिस्ट डार्विन, अँड अकॉर्डिंग टू डार्विन natural selection is main driving force behind the evolution. So in natural selection theory what they have said, see, fittest are at selective advantage, means fittest organisms are selected by the nature. So fittest ना कोणता ॲडव्हान्टेज असतो की नेचर जो आहे तो त्यांना सिलेक्ट करतो. मग जे सिलेक्ट झाले नेचरकडून ते फिट ऑर्गॅनिझम कंटिन्यू टू एन्जॉय ग्रेटर सर्वायवल. सो नेचरनी सिलेक्ट केलेले जे ऑर्गॅनिझम आहेत ते सर्वाईव्ह होतात, आणि हे जे सर्वाईव्ह झालेले आहेत हेच रिप्रोडक्शन करतील. प्रत्येक वेळी प्रत्येक जनरेशनमध्ये स्मॉल व्हॅरिएशन किंवा चेंजेस होत जातील. त्या जनरेशनमध्ये जे अकॉर्डिंग टू नेचर असतील, बेटर ॲडॅप्टेड असतील ते सिलेक्ट होतील, पुढे त्यांचं रिप्रोडक्शन. सो यावेळी जी फिट स्पेसीज आहे ती सर्वाईव्ह होते, तीच रिप्रोडक्शन करते आणि त्यांच्यामध्ये स्लोली चेंजेस होत जाऊन नवीन स्पेसीज जी आहे ती अराईज होते. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. फर्स्ट तुम्हाला डार्विन लक्षात ठेवायचं आहे, यांनी ही थिअरी पुट फोर्थ केली आहे. मग नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय तर पॉप्युलेशनमध्ये जे ऑर्गॅनिझम फिट आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम नेचरमध्ये बेटर ॲडॅप्टेड आहेत असेच ऑर्गॅनिझम नेचर काय करतो, सिलेक्ट करतो. जे सिलेक्ट केलेले आहेत ते सर्वाईव्ह होतात. सर्वाईव्ह झालेले ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शन करतात आणि प्रत्येक जनरेशनमध्ये चेंजेस होत जाऊन नवीन स्पेसीज जी आहे ती त्यांच्यामध्ये अराईज होते. सो या फिनॉमिनॉनला आपण नॅचरल सिलेक्शन असं म्हणतो. याचं एक एक्झाम्पल आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम. हे एक्झाम्पल जर लक्षात आलं तर तुम्हाला ही थिअरी समजेल. सो व्हॉट इज इंडस्ट्रियल मेलॅनिझम? सी, दिस एक्झाम्पल दे हॅव गिवन फ्रॉम इंग्लंड. सो इंग्लंडमध्ये जे एक्झाम्पल दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये जास्तीत जास्त मॉथ जे आहेत, ग्रेट ब्रिटन बिफोर इंडस्ट्रियलायझेशन सांगितलेले,
बिफोर इंडस्ट्रियलायझेशन. ग्रेट ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये इंडस्ट्रियलायझेशन होण्याआधी त्या ठिकाणी 2 टाईपचे मॉथ, म्हणजे आजूबाजूला ट्रीज आहेत आणि त्या ट्रीवरती मॉथ जे आहेत ते पाहायला मिळाले. तर या मॉथमधलंच नॅचरल सिलेक्शन आपण पाहणार आहोत. सो इन ग्रेट ब्रिटन बिफोर इंडस्ट्रियलायझेशन देर वेर 2 टाईप्स ऑफ मॉथ, ग्रे व्हाईट विंग मॉथ. ग्रे व्हाईट विंग मॉथ. मॉथ म्हणजे पतंग, साधारण बटरफ्लायसारखाच ऑर्गॅनिझम, फक्त जास्त अट्रॅक्टिव्ह कलर नसतात. सो ग्रे व्हाईट विंग मॉथ जे आहेत, विंगचा कलर ग्रे व्हाईट होता आणि यांनाच बिस्टॉन बोट्युलॅरिया असं म्हटलं जातं. हे आणि दुसरे जे मॉथ आहेत त्यांचं नेम आहे ब्लॅक विंग मॉथ. They are also called as Biston carbonaria. हे 2 टाईपचे मॉथ जे आहेत ते पाहायला मिळाले. ग्रे व्हाईट विंग असणारे मॉथ आणि ब्लॅक कलरचे विंग असणारे मॉथ. ग्रे व्हाईट विंग असणारे जे आहेत यांनाच बिस्टन बेट्युलॅरिया असं म्हटलं जातं आणि जे ब्लॅक विंग मॉथ होते त्यांनाच बिस्टॉन कार्बोनॅरिया असं म्हटलं जात होतं. तर आता हे जे 2 मॉथ आहेत यांच्यामध्ये काय होतं बघा, बिफोर इंडस्ट्रियलायझेशन, ग्रेट ब्रिटनमध्ये इंडस्ट्रियलायझेशन होण्याआधी तिथं जे काही ट्रीज होते त्या ट्री ट्रंकवरती हे ऑर्गॅनिझम जे आहेत ते राहत होते. सो हे ऑर्गॅनिझम नॉक्टर्नल होते. नॉक्टर्नल म्हणजे रात्रीच्या वेळी ॲक्टिव्ह असणारे आणि डे टाईमला, ड्युरिंग डे टाईम they used to sit on tree trunk or they rest on tree trunk. ओके, सो सगळ्यांच्या इथपर्यंत लक्षात आलं का बघा. ग्रेट ब्रिटनमधलं आपण एक्झाम्पल बघतोय नॅचरल सिलेक्शनचं. बिफोर इंडस्ट्रियलायझेशन, तिथं इंडस्ट्रियलायझेशन होण्याआधी काय कंडिशन होती आणि इंडस्ट्रियलायझेशन झाल्यानंतर काय चेंज झाला हे आपण पाहतोय. तर इथं जो आपण ऑर्गॅनिझम स्टडी करतोय तो ऑर्गॅनिझम आहे ग्रे व्हाईट विंग मॉथ. ग्रे व्हाईट विंग मॉथ त्यालाच बिस्टन बेट्युलॅरिया असं म्हटलं जातं. आणि ब्लॅक विंग मॉथ म्हणजे मॉथ आहेत दोन्हीही, फक्त एक मॉथ जे ते त्यांच्या विंगचा कलर ग्रे व्हाईट होता आणि दुसरे जे मॉथ आहेत त्यांच्या विंगचा कलर ब्लॅक होता आणि त्यांना बिस्टन कार्बोनॅरिया असं म्हटलं जातं. हे जे मॉथ आहेत हे नॉक्टर्नल होते. नॉक्टर्नल याचा अर्थ ते नाईट टाईमला ॲक्टिव्ह होते आणि डे टाईमला ट्री ट्रंकवरती रेस्ट करायचे. तर ही जी ट्री ट्रंक आहे या ट्री ट्रंकवरती लायकेन ग्रो झालेलं. लायकेन म्हणजे फंगस आणि अल्गी यांचं कॉम्बिनेशन किंवा फंगस आणि अल्गी एकत्रित रिलेशनशिपमध्ये ते ऑर्गॅनिझम राहतात, त्याला आपण लायकेन असं म्हणतो. तर त्या ट्री ट्रंकवरती लायकेन ग्रो झालेलं आणि ते जे लायकेन आहे त्या लायकेनवरती जेव्हा ग्रे व्हाईट विंग मॉथ जेव्हा रेस्ट करायचे तेव्हा ते कॉमोफ्लाज दाखवायचे. म्हणजे त्या ट्री ट्रंकच्या कलरमध्ये ग्रे व्हाईट विंग मॉथचा कलर बेमालूमपणे मिसळून जायचा आणि त्यांचे जे प्रिडेटर होते बर्ड्स. तर त्या बर्ड्सच्या लक्षात प्रिडेटरी बर्ड त्यांना आयडेंटिफाय करू शकत नव्हते. सो बघा, जेव्हा ग्रे व्हाईट विंग मॉथ ट्री ट्रंकवरती डे टाईमला रेस्ट करायचे तेव्हा त्यांच्या विंगचा कलर ग्रे व्हाईट आणि ट्री ट्रंकसुद्धा साधारण त्याच कलरची असायची. कशामुळे? तर त्या ट्रंकवरती लायकेन ग्रो झाल्यामुळे. आणि यामुळे ते ग्रे व्हाईट विंग मॉथ जे आहेत ते कॉमोफ्लाज दाखवायचे. कॉमोफ्लाज दाखवायचे म्हणजे त्याच्यामध्ये त्या ट्री ट्रंकच्या कलरमध्ये यांचा कलर जो आहे तो मिक्स होत होता आणि त्यांचे जे प्रेडेटरी बर्ड होते त्या बर्डच्या ते जास्त लक्षात येत नव्हते आणि त्या बर्डपासून ते एस्केप होत होते. सो बर्ड्सपासून एस्केप होत होते म्हणजे बर्ड्स त्यांना जास्त खात नव्हते. दुसरे जे मॉथ आहेत ब्लॅक विंग मॉथ बिस्टॉन कार्बोनॅरिया,
हे मॉथ जेव्हा त्या ट्री ट्रंकवरती बसायचे तेव्हा हे ब्लॅक विंग असणारे मॉथ आणि ट्रंकचा कलर जो आहे तो ग्रे व्हाईट होता, तर ते पटकन बर्ड्सच्या लक्षात येत होते आणि बर्ड्स त्यांना खात होते किंवा ब्लॅक विंगचे मॉथ बर्डपासून एस्केप होऊ शकत नव्हते, स्वतःला वाचवू शकत नव्हते. सो बर्ड्स त्यांना खात होते. सो यामुळे कंडिशन काय झाली, बिफोर इंडस्ट्रियलायझेशन ग्रे व्हाईट मॉथची संख्या जास्त होती आणि ब्लॅक विंग मॉथची संख्या कमी होती. का असं झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल. ग्रे व्हाईट कलरचे जे मॉथ होते ते त्या ट्री ट्रंकच्या कलरमध्ये कॉमोफ्लॉज होत होते आणि प्रिडेटरी बर्डपासून एस्केप होत होते. मात्र जे ब्लॅक विंग मॉथ होते ते ब्लॅक विंग मॉथ ट्री ट्रंकवरती बर्ड्सना लगेचच आयडेंटिफाय होत होते आणि बर्ड्सना आयडेंटिफाय झाल्यामुळे किंवा बर्ड्सनी त्यांना आयडेंटिफाय केल्यामुळे त्यांचा नंबर जो आहे तो कमी होत होता, बर्ड्स त्यांना खात होते. मग हे झालं बिफोर इंडस्ट्रियलायझेशन. आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन काय झालं बघा. आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन त्या एरियामध्ये जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन झालं तेव्हा त्या इंडस्ट्रीजमधून ब्लॅक सूट जी आहे ती बरीच रिलीज केली गेली आणि ही ब्लॅक सूट त्या ट्री ट्रंकवरती डिपॉझिट झाली. सो ह्या ब्लॅक सूटमुळे ट्री ट्रंकवरती जे लायकेन ग्रो झालं होतं ते लायकेनसुद्धा किल झालं आणि त्याशिवाय सूट डिपॉझिट झाल्यामुळे ते ट्री ट्रंक जे आहे ती ब्लॅकिश कलरची अपियर झाली. आता यामुळे काय झालं बघा, आपले तेच दोन्ही मॉथ आहेत ग्रे व्हाईट विंगचे आणि ब्लॅक विंगचे. त्यात ब्लॅक विंगच्या मॉथचा नंबर खूप कमी होता आणि ग्रे व्हाईटचा नंबर जास्त होता बिफोर इंडस्ट्रियलायझेशन. पण आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन तर ती ट्री ट्रंक जी आहे ती ब्लॅकिश कलरची झाली आणि या ब्लॅक ट्रंकवरती जेव्हा ब्लॅक मॉथ रेस्ट करायचे तेव्हा ते त्यांच्या प्रिडेटरी बर्डपासून एस्केप होत होते, कारण यांच्या विंगचा कलरसुद्धा ब्लॅक आणि ट्री ट्रंकचा कलरसुद्धा ब्लॅक आणि त्या ट्रंकच्या कलरमध्ये ते कॉमोफ्लॉज व्हायचे, बर्डच्या लक्षात येत नव्हतं आणि स्वतःचं ते प्रोटेक्शन त्यांचं होत होतं. मात्र जे ग्रे व्हाईट विंग मॉथ होते ते जेव्हा त्या ब्लॅक ट्रंकवरती रेस्ट करायचे तेव्हा ते बर्ड्सच्या लक्षात यायला लागले आणि बर्ड्स त्यांना खायला लागले. सो त्यामुळे आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन ग्रे व्हाईट मॉथचा नंबर जो आहे तो कमी झाला आणि ब्लॅक विंग मॉथचा नंबर जो आहे तो इन्क्रीज झाला. सो हे नॅचरल सिलेक्शनचं एक्झाम्पल कसं, तर बघा नेचर जसं असेल त्यानुसार जो ऑर्गॅनिझम असतो त्याला नेचर सिलेक्ट करतो किंवा त्याचा नंबर इन्क्रीज होतो. बिफोर इंडस्ट्रियलायझेशन नेचर काय होतं, तर त्या ट्री ट्रंकवरती लायकेन होते तसा कलर होता, त्यानुसार कोणता मॉथ होता, तर ग्रे व्हाईट विंग मॉथ त्या नेचरनुसार होता, त्यामुळे नेचरनी त्याला सिलेक्ट केलं, त्याचा नंबर इन्क्रीज झाला. आणि ब्लॅक विंग मॉथ जे आहेत ते नेचरच्या अगेन्स्ट होते, त्यांचा नंबर जो आहे तो कमी झाला. आफ्टर सम डेज नेचर किंवा एन्व्हायरमेंट चेंज झालं, इंडस्ट्रियलायझेशन झालं, पोल्युशन झालं, तर त्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी ग्रे मॉथ जे आहेत ते कॅपेबल नाहीत राहिले, कारण ते त्या चेंज एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्टेड नव्हते. मात्र ब्लॅक मॉथ जे आहेत ते चेंज एन्व्हायरमेंटनुसार होते, एन्व्हायरमेंटनी ब्लॅक मॉथनं सिलेक्ट केलं आणि त्यांचा नंबर इन्क्रीज झाला. सो यावेळी जो नेचरनुसार ॲडॅप्टेशन दाखवतो त्याला नेचर सिलेक्ट करतो, त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होत जातं आणि त्याची स्पेसीज सर्वाईव्ह होते आणि इव्हॉल्युशन होतं. सो हे आहे नॅचरल सिलेक्शन विच वॉज पुट फोर्थ बाय डार्विन. सगळ्यांना डार्विनची नॅचरल सिलेक्शनची थिअरी समजली का बघा. मी थिअरी पुन्हा एकदा रिपीट करते. दिस थिअरी वॉज गिवन बाय द डार्विन. अकॉर्डिंग टू डार्विन, natural selection is the main phenomena or main driving force behind the evolution. According to this theory, in nature only fittest organism survive or they are selected by the nature, and those survived organism continue to reproduce and evolution occurs in that species. So best example of this natural selection is industrial melanism. In industrial melanism, this example is from Great Britain. In Great Britain, before industrialization, there were two types of moth. Grey white wing moth means Biston betullaria, and black wing moth means they are also called as Biston carbonaria. So these two types of moth were there. But before industrialization, what happened to these two moth? See, these moth were nocturnal.
means they are active at night, but in daytime they rest on tree trunk. Okay, so before industrialization, on tree trunk there was lichen, growth of lichen. So tree trunk was also grey white in color, and this moth Biston betullaria was also with great white wing. So they are better camouflaged in the trunk color, so they are not identified by predatory birds, and because of this number of Biston betullaria goes on increasing, but black wing moth was identified by bird and their number goes on decreasing. After some days there was industrialization or industrial revolution. So due to that industrialization, from those industry, black colored soot was released which deposited on trunk and killed that lichen. Now color of tree trunk changed to black color. Now in this changed environment, black wing moth were better adapted. They were better camouflaged in those black trunk, and white wing moth were identified by the predatory bird, and number of white wing moth goes on decreasing and black wing moth survive in this environment. So this was the example of natural selection. So modern synthetic theory 3 कन्सेप्ट वरती बेस्ड आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट जेनेटिक व्हॅरिएशन आपलं कंप्लीट झालं, सेकंड तुम्हाला सांगितलं नॅचरल सिलेक्शन, आणि याचा आपण एक्झाम्पल स्टडी केलं. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत ते म्हणजे आयसोलेशन. सो आयसोलेशनबद्दल काय दिलेले पहा. ओके, मॉडर्न सिंथेटिक थेअरीमधली लास्ट कन्सेप्ट जी आहे ती आयसोलेशन, ते आपण नेक्स्ट पाहतोय. सो व्हॉट इज आयसोलेशन? Isolation is separation of population, okay, of particular species into small unit which prevents interbreeding between them. So original जे population आहे किंवा एक बिग पॉप्युलेशन असेल तर ते पॉप्युलेशन वेगवेगळ्या स्मॉल युनिटमध्ये सेपरेट होणं, आणि या वेळी सेपरेट होतं की एकदा सेपरेट झालेले जे पॉप्युलेशन आहेत ते नंतर एकमेकांशी इंटरब्रीडिंग करू शकत नाहीत. ओके, सो पुन्हा एकदा बघूया. आयसोलेशन इज सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन. जे ओरिजिनल पॉप्युलेशन आहे त्याचं सेपरेशन होणार आहे. सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसीज. एका स्पेसीजचं ते सगळं पॉप्युलेशन आहे, पण काही रिझनमुळे ते पॉप्युलेशन वेगवेगळ्या छोट्या युनिटमध्ये जे आहे ते डिवाइड झालं इंटू स्मॉल युनिट विच प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग बिटवीन देम. सो बघा, सपोज एखाद्या ठिकाणी यावेळी ओरिजिनल पॉप्युलेशन असेल तर हे जे पॉप्युलेशन आहे एका स्पेसीजचं पॉप्युलेशन आहे, मात्र काही रिझनमुळे हे पॉप्युलेशन स्मॉल युनिटमध्ये डिवाइड झालं. ओके, डिवाइड या वेळी झालं की यांच्यामध्ये पुन्हा इंटरब्रीडिंग किंवा ह्या सेपरेट झालेल्या यांच्यामध्ये पुन्हा रिप्रोडक्शन होऊ शकत नाही आहे. सो या वेळी जर सेपरेशन झालं तर यांचं इंटरब्रीडिंग प्रिव्हेंट होतं आणि याला म्हटलं जातं आयसोलेशन. सो आयसोलेशनमध्ये कोणत्या टर्म महत्त्वाच्या आहेत? सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन into small unit which prevents interbreeding between them. So original population जे एका स्पेसीजचं पॉप्युलेशन आहे ते स्मॉल युनिट्समध्ये डिवाइड होणं, आणि स्मॉल युनिटमध्ये डिवाइड झाल्यानंतर त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग जे आहे ते प्रिव्हेंट केलं जातं. सो याला आयसोलेशन असं म्हटलं जातं. आयसोलेशनची डेफिनेशन समजली असेल तर नेक्स्ट आहे आयसोलेटिंग मेकॅनिझम. सो व्हॉट इज आयसोलेटिंग मेकॅनिझम? Some barriers which prevent gene flow or exchange of gene between isolated population. असे काही ना काहीतरी बॅरियर असतात. आता बॅरियर किंवा अडथळे काय आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत, पण असे काही बॅरियर आहेत ज्या बॅरियरमुळे एका पॉप्युलेशनमधलं जीन दुसऱ्या पॉप्युलेशनमध्ये जात नाही आहे किंवा जीन फ्लो जो आहे तो प्रिव्हेंट होतो आहे, किंवा एक्सचेंज ऑफ जीन बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन काय केलं जातं आहे? प्रिव्हेंट केलं जातं आहे. तर याला म्हटलं जातं आयसोलेटिंग मेकॅनिझम. सो आयसोलेशन अँड आयसोलेटिंग मेकॅनिझम डिफरंट कन्सेप्ट आहेत. आयसोलेशन इज सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ अ पर्टिक्युलर स्पेसीज इंटू स्मॉल युनिट विच प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग बिटवीन देम. असं सेपरेशन की ज्या सेपरेशनमुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही, याला आपण आयसोलेशन म्हणतो. आणि आयसोलेटिंग मेकॅनिझम काय? So there are some barrier which prevent gene flow or exchange of gene between isolated population.
काही बॅरियर आहेत ज्या बॅरियरमुळे जीन फ्लो किंवा जीनचा एक्सचेंज जो आहे तो आयसोलेटेड पॉप्युलेशनमध्ये प्रिव्हेंट होतो आहे. आयसोलेटेड पॉप्युलेशनमध्ये जीन फ्लो होत नाही किंवा जीनचा एक्सचेंज प्रिव्हेंट केला जातो आहे, तर त्या बॅरियरला आपण आयसोलेटिंग मेकॅनिझम असं म्हणतो आहे. सो नेचरमध्ये असे वेगवेगळे आयसोलेटिंग मेकॅनिझम वर्क करत आहेत आणि या आयसोलेटिंग मेकॅनिझममुळेच वेगवेगळ्या स्पेसीज आणि डायव्हर्जन्स म्हणजे ओरिजिनल स्पेसीज डायव्हर्ज होणं आणि त्यांच्यापासून एक ओरिजिनल स्पेसीज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड झाली आणि डिवाईड झालेल्या स्पेसीजपासून पुन्हा वेगवेगळ्या यांच्यापासून नवीन आणि याच्यापासून वेगळी नवीन स्पेसीज अराईज होणं याला म्हटलं जातं डायव्हर्जन्स अँड स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे नवीन स्पेसीज अराईज होणं. नेक्स्ट हे जे आयसोलेटिंग मेकॅनिझम नेचरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे आहेत त्याच्यामध्ये मेन 2 टाईप आपण स्टडी करणार आहोत, जिओग्राफिकल आयसोलेशन अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. तर मुलांनो आयसोलेशन, आयसोलेटिंग मेकॅनिझम आणि नेचरमधले 2 आयसोलेटिंग मेकॅनिझम जे आहेत ते तुम्हाला सांगितले. सो फर्स्ट व्हॉट इज आयसोलेशन? आयसोलेशन इज सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसीज इन स्मॉल युनिट which prevents interbreeding between them. सो ओरिजिनल पॉप्युलेशन स्मॉल युनिट्समध्ये डिवाईड होणं असं की त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही अशा वेनी सेपरेट होणं तरच त्याला आयसोलेशन म्हटलं जातं. जर त्यांच्यात इंटरब्रीडिंग होत असेल तर त्याला आयसोलेशन म्हणता येत नाही. नेक्स्ट isolating mechanism is a barrier. There are some barrier which prevent gene flow or exchange of gene between isolated population. So it is called as isolating mechanism. मग असे कोणते बॅरियर आहेत जे जीन फ्लो किंवा जीनचा एक्सचेंज प्रिव्हेंट करतात? सो नेचरमध्ये असे वेगवेगळे आयसोलेटिंग मेकॅनिझम आहेत ज्यांच्यामुळे डायव्हर्जन होती ओरिजिनल स्पेसीज आणि स्पेसिएशन त्यांच्यापासून नवीन स्पेसीज. बघा ओरिजिनल स्पेसीज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड होणं इट इज डायव्हर्जन्स आणि डायव्हर्ज झालेल्या ग्रुपपासून याच्यापासून नवीन स्पेसीज अराईज होणं, याच्यापासून न्यू स्पेसीज अराईज होणं हे जे आहे याला म्हटलं जातं स्पेसिएशन. सो वेगवेगळ्या बॅरियरमुळे आयसोलेटिंग मेकॅनिझममुळे जीन फ्लो होत नाही आणि आयसोलेटेड पॉप्युलेशन जे आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या वेनी इव्हॉल्युशन होतं. म्हणजे हे आयसोलेटेड पॉप्युलेशन आणि हे दुसरं पॉप्युलेशन ओरिजिनल एकच होतं ते सेपरेट या 2 ग्रुपमध्ये झालं. या ग्रुपमध्ये होणारं इव्हॉल्युशन वेगळं आणि या ग्रुपमध्ये होणारं इव्हॉल्युशन वेगळं. यांच्यापासून नवीन वेगळी स्पेसीज अराईज होईल, याच्यापासून वेगळी अराईज होईल. ओरिजिनली एकाच स्पेसीजचे हे ऑर्गॅनिझम आहेत जे 2 ग्रुपमध्ये डिवाईड झाले. वेगवेगळ्या वेनी इव्हॉल्युशन होऊन त्यांच्यापासून वेगवेगळ्या स्पेसीज ज्या आहेत त्या अराईज झाल्या. सो याला म्हटलं जातं आयसोलेटिंग मेकॅनिझम. सो इन नेचर देअर आर व्हेरियस टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम आउट ऑफ विच वी आर गोइंग टू लर्न 2. First geographical isolation and second reproductive isolation. So geographical isolation काय आहे ते आपण फर्स्ट स्टार्ट करतोय. सो सी नेक्स्ट इज geographical isolation. Geographical isolation. So this geographical isolation it is also called as physical isolation. यालाच फिजिकल आयसोलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग आता याच्यामध्ये बघा या आयसोलेशनमध्ये एक्झॅक्टली काय होतं तर ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड into 2 or more groups by geographical barrier. सो फर्स्ट 2 पॉईंट बघा. जिओग्राफिकल आयसोलेशनलाच काय म्हटलं जातं फिजिकल आयसोलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. फिजिकली ओरिजिनल पॉप्युलेशन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड होणार आहे. नाव ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू 2 और मोर ग्रुप. ओरिजिनल पॉप्युलेशन जे आहे ते 2 किंवा 2पेक्षा जास्त ग्रुपमध्ये डिवाईड होणार आहे बाय जिओग्राफिकल बॅरियर.
एखादा जिओग्राफिकल बॅरियर म्हणजे एखादा माउंटन आहे, रिव्हर आहे की ज्याच्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशन दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये किंवा जास्त ग्रुपमध्ये डिवाइड झालं, तर याला आपण म्हणू जिओग्राफिकल आयसोलेशन. का जिओग्राफिकल आयसोलेशन? जिओग्राफीमुळे, नेचरमधल्या एखाद्या गोष्टीमुळे ओरिजिनल पॉप्युलेशन सेपरेट ग्रुपमध्ये डिवाइड झालं. मग काय काय जिओग्राफिकल आयसोलेशन असू शकतं किंवा कोणाकोणामुळे आयसोलेशन होऊ शकतं? तर फॉर एक्झाम्पल रिव्हर आहे, ओशियन, ग्लॅशियरीज, माउंटेन, ओके. सो याच्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशन जे आहे या जिओग्राफिकल बॅरियरमुळे, कोणते जिओग्राफिकल बॅरियर आहेत? तर एक सांगितलं रिव्हर, सेकंड ओशियन, माउंटेन किंवा ग्लॅशियर. याच्यामुळे रिव्हरमुळे असेल किंवा ओशनमुळे, तर समुद्र आहेत मोठे मोठे की ज्याच्यामुळे पॉप्युलेशन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये ओरिजिनल एकाच स्पेसिसचं पॉप्युलेशन आहे, मात्र मध्ये अडथळा आला, माउंटनचा असेल किंवा ओशनचा असेल, तर त्या अडथळ्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशन दोन किंवा दोनपेक्षा जास्त ग्रुपमध्ये डिवाइड झालं, तर याला म्हणू आपण जिओग्राफिकल आयसोलेशन. सिम्पल आहे. तिन्ही पॉईंट समजले का बघा? फर्स्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल आयसोलेशन. सेकंड, इन दिस आयसोलेशन original population is divided into two or more group by some geographical barrier. And which geographical barrier? Geographical barrier like river, ocean, mountain and glaciers divide original population in two or more group. So या सगळ्या बॅरियरमुळे ओरिजिनल पॉप्युलेशन दोन किंवा जास्त ग्रुपमध्ये डिवाइड होतं. मग आता याच्यामध्ये बघा, सेपरेटेड पॉप्युलेशन और सेपरेटेड ग्रुप are exposed to various environmental condition. So separated जे population आहे ते वेगवेगळ्या environmental conditionला एक्सपोज होतं. बघा, ह्युमन बिईंगचं स्पेसिस आहे समजा, तर ते माउंटेनसारख्या बॅरियरमुळे दोन ग्रुपमध्ये डिवाइड झालं, तर माउंटेनच्या त्या बाजूला कदाचित एन्व्हायरमेंटल कंडिशन वेगळ्या आहेत आणि या बाजूला एन्व्हायरमेंटल कंडिशन वेगळ्या आहेत. सो जशा एन्व्हायरमेंटल कंडिशनला आपण एक्सपोज होऊ तसे आपल्यामध्ये चेंजेस जे आहेत ते व्हायला लागतात. सो इथं या पॉईंटमध्ये एवढंच लक्षात घ्या, सेपरेट झालेले जे ग्रुप्स आहेत ते ग्रुप वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला एक्सपोज होतात अँड ॲक्वायर न्यू ट्रेट बाय म्युटेशन. सो ते ज्या कंडिशनला एक्सपोज झालेत त्यानुसार त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन सुरू होतात. त्यानुसार आता म्युटेशन कंटिन्युअस सुरू असतात, मात्र जे म्युटेशन सगळे एकाच प्रकारचे असतात असं नाही, वेगवेगळ्या प्रकारचे म्युटेशन असतात. मात्र जे म्युटेशन अकॉर्डिंग टू नेचर आहे त्याला नेचर सिलेक्ट करतो, बाकीच्या गोष्टी या प्रोसेसमधून कॉम्पिटिशनमधून बाजूला होतात. सो यावेळी ओरिजिनल पॉप्युलेशन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड झालं. डिवाइड झालेले ग्रुप वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला एक्सपोज झाले आणि वेगवेगळ्या कंडिशननुसार त्यांनी नवीन ट्रेट जे आहेत ते ॲक्वायर केले बाय म्युटेशन. म्युटेशननी नवीन नवीन ट्रेट जे आहेत ते डेव्हलप होतात, तर त्यातले जे ट्रेट अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट असतात ते जास्त सिलेक्ट केले जातात. ओके, सो ॲक्वायर न्यू ट्रेट बाय म्युटेशन. सो सेपरेटेड पॉप्युलेशन have separated population have distinct gene pool. सो सेपरेट झालेलं जे पॉप्युलेशन आहे, आत्ताच सांगितलं की त्या पॉप्युलेशनमध्ये, सेपरेटेड पॉप्युलेशनमध्ये नवीन ट्रेट जे आहेत ते म्युटेशननी डेव्हलप होतात आणि त्यांचा सेपरेट जीन पूल जो आहे तो डेव्हलप होतो. सो दी सेपरेटेड ग्रुप डू नॉट इंटरब्रीड. हे सेपरेटेड ग्रुप ज्यांच्यामध्ये नवीन ट्रेट डेव्हलप झालेले आहेत हे आधीच्या सेपरेट झालेल्या ग्रुपबरोबर इंटरब्रीड होऊ शकत नाही आणि नवीन स्पेसीज जी आहे ती अराईज होते. सो धस न्यू स्पेसीज हॅव फॉर्म. सो नवीन स्पेसीज जी आहे ती यावेळी तयार होते. सो याला म्हटलं जातं आयसोलेशन.
सो मॉडर्न सिंथेटिक थिअरीमधला जो लास्ट पॉईंट आहे, जी लास्ट कन्सेप्ट आहे ते आहे आयसोलेशन. आयसोलेशन आपण बघितलं, सेपरेशन ऑफ अ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसीज इन व्हेरियस ग्रुप बाय सम बॅरियर, इट इज कॉल्ड ॲज आयसोलेशन. आणि हे आयसोलेशन असं असतं की सेपरेटेड ग्रुपमधले इंडिव्हिज्युअल इंटरब्रीडिंग करू शकत नाहीत. ओके, मग आता हे जे आयसोलेशन आहे हे काही बॅरियरमुळे होतं. तर ज्या बॅरियरमुळे हे आयसोलेशन होतं यालाच आयसोलेटिंग मेकॅनिझम असं आपण म्हणतो. नेचरमध्ये वेगवेगळे आयसोलेटिंग मेकॅनिझम आहेत ज्याच्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशनचं डायव्हर्जन्स आणि नवीन स्पेसीज अराईज होणं ह्या गोष्टी होतात. मग आपण 2 आयसोलेटिंग मेकॅनिझम स्टडी करतो आहे. फर्स्ट जिओग्राफिकल आयसोलेशन आणि सेकंड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. So in geographical isolation, it is also called as physical isolation. Original population is divided into various subgroup because of geographical barrier like river, ocean, mountain or glacier. So याच्यामुळे ओरिजिनल पॉप्युलेशन जिओग्राफिकल बॅरियरमुळे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड होतं. डिवाइड झालेले जे ग्रुप्स आहेत ते वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला एक्सपोज होतात आणि नवीन ट्रेट जे आहेत ते म्युटेशननी ॲक्वायर करतात. सो सेपरेटेड पॉप्युलेशन हॅव डिस्टिंक्ट, सेपरेट झालेलं जे पॉप्युलेशन आहे त्यांच्याकडे वेगळा जीन पूल असतो आणि ते दुसऱ्या ओरिजिनल जे पॉप्युलेशन होतं त्यांच्यासोबत इंटरब्रीडिंग करत नाहीत आणि यावेळी नवीन स्पेसीज जी आहे ती अराईज होते. आणि याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल डार्विन फिंचेस. सो डार्विन या सायंटिस्टने गॅलापॅगोस आयलँडवरती जेव्हा वॉयज किंवा समुद्र प्रवास केला तेव्हा त्यांच्या लक्षात किंवा त्यांनी एक बर्ड तिथे ऑब्झर्व केला आणि फिंच तो जो बर्ड आहे तर त्या बर्डमधले चेंजेस त्यांनी ऑब्झर्व केले. तर ओरिजिनल जो फिंच बर्ड होता त्याच्यापासून आयसोलेशन झाल्यानंतर वेगवेगळे बर्डच्या स्पेसीज ज्या आहेत त्या डेव्हलप व्हायला लागल्या आणि पर्टिक्युलरली त्यांच्या साईजमध्ये आणि बीकमध्ये त्याच्या पॅटर्नमध्ये चेंज झाला. तर साधारण असा अंदाज लावला स्टॉर्ममुळे असेल किंवा इतर कोणत्या कंडिशनमुळे मेन लँडवरती असणारा फिंच नावाचा जो बर्ड आहे तो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड झाला आणि वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड झालेले जे बर्ड आहेत त्यातले काही बर्ड फ्रूट इटर, म्हणजे त्यांना सपोज ट्रीज किंवा फ्रूट्स मिळाले तर ते फ्रूट्स खाण्यासाठी त्यांची जी बीक आहे ती पॅरटसारखी बीक डेव्हलप झाली. तर काही जे आहेत बर्ड त्यांना इन्सेक्ट समुद्राच्या किनारी मिळाले तर ते खाण्यासाठी त्यांची जी बीक आहे ती शार्प झाली, एकदम इन्सेक्ट खाण्यासाठी जशी असली पाहिजे त्या पद्धतीनं. सो बीकचा पॅटर्न जो आहे तो मेन लँडवरती राहणारे जे फिंचेस होते तेच फिंचेस वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड झाले. ते ज्या एन्व्हायरमेंटल कंडिशनला एक्सपोज झाले त्यानुसार त्यांच्यामध्ये चेंज झाला. जसं की जे फ्रूट इटर बर्ड डेव्हलप झाले त्यांची बीक पॅरटसारखी डेव्हलप झाली आणि जे सी शोअरला होते त्यांची जी बीक आहे ती इन्सेक्ट खाण्यासाठी शार्प जी आहे ती डेव्हलप झाली. सो यावेळी डार्विन फिंच जे आहे हे जे एक्झाम्पल आहे डार्विन फिंचेस, तर हे जिओग्राफिकल आयसोलेशनमुळे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाईड झाले आणि त्यांच्यापासून नवीन स्पेसीज अराईज व्हायला सुरुवात झाली. सो दिस वॉज अबाउट दी आयसोलेशन अँड इन आयसोलेशन फर्स्ट वी कम्प्लिटेड जिओग्राफिकल आयसोलेशन. यानंतर नेक्स्ट आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. सो रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. सो थँक्यू.